जी लोकभावना आहे, जनभावना आहे, पंढरपूर आणि मंगळवेढा या मतदारसंघाने माझ्या वडिलांच्या नेतृत्वाखाली 2009, 2014 आणि 2019 तिन्ही वेळी या मतदारसंघानं शिंदेसाहेबांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहून मताधिक्य देण्याची भूमिका त्या दरम्यान पार पाडली आणि त्यांच्यानंतर आदरणीय ताई महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून या सोलापूर लोकसभेसाठी त्या ठिकाणी उमेदवार आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आमच्या भालके गटाने त्या पंढरपूर मंगळवेढ्यातल्या नानांच्यावरती, भारत नाना भालके यांच्यावरती प्रेम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांनी तो एकत्रित बसून निर्णय घेतल्यानंतर, कारण माझ्या वडिलांच्यापासून असे एक आहे की लोकभावना, जनभावना ज्या पद्धतीनं सांगेल त्या पद्धतीनं निर्णय घ्यायचा हे आजपर्यंत आम्हाला त्यांनी त्या ठिकाणी शिकवून दिलेलं आहे आणि म्हणून जनभावनेचा आदर करून आणि ताईंनी देखील मोठ्या बहिणीच्या रूपानं पोटनिवडणुकीच्या दरम्यान खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा राहून त्या ठिकाणी आशीर्वाद देण्याची भूमिका पार पाडली आणि आज ताई उमेदवार आहेत म्हटल्यानंतर लहान भाऊ त्यांच्यासोबत त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं गेल्या वेळेसुद्धा 2019ला पंढरपूर मंगळवेढ्याने आदरणीय शिंदेसाहेबांना मताधिक्य देण्याची भूमिका पार पडली. पंढरपूर तालुक्यातली 17 गावं जी मोहोळ मतदारसंघाला जोडले, जे आमच्या तालुक्यातली गावं आहेत त्या भागातून देखील मोहोळ मतदारसंघात लीड देण्याची भूमिका आमच्या सगळ्या प्रमुख वडीलधारी पदाधिकाऱ्यांनी पार पाडली. तीच भूमिका त्याच्यापेक्षासुद्धा जास्त मताधिक्य देण्याची भूमिकाच्या या निर्धारानं आदरणीय ताई आणि शिंदेसाहेबांना पाठिंबा देण्याचा आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतला.